नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत वर्षभर साठवणुकीसाठी लाल तिखट। तर ते अगदी आपण घरच्या घरी मिक्सरवर बनवणार आहोत आणि अगदी कांडप मशीनवर असते त्याचप्रमाणे आपण बनवणार आहोत। तर मी ही 1 किलो अशी गावरान मिरची घेतलेली आहे। ही चवीला तिखट असते आणि ही बेडगी मिरची घेतलेली आहे 1 किलो। तर आणि हिचा कलर आणि चव खूप छान लागते। असं हे दोघं मिळून आपण मिक्सरला बारीक करणार आहोत। अगदी कांडप मशीनवर करतो त्याप्रमाणेच ही तयार होणार आहेत। आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे असं 1 वाटी तेल आपण गरम करून थंड करून घ्यायचे आहे आणि थोडेसे मीठ, असं सगळं मिक्स करून आपण ते मिक्सरला बारीक करत राहणार। मिक्सर आपण चालू बंद करायचे आहे। बघा, याप्रमाणे आपण मिक्सरमध्ये थोड्या अशा ह्या गावरानी मिरच्या घेणार आणि ह्या थोड्या अशा बेडगी मिरची टाकणार। असं दोघं मिळून आपण हे बारीक करून घेऊ, किंवा तुम्ही असं थोडं जाडसर असं कुटून पण घेऊ शकता आणि नंतर मिक्सरला फिरवलं तरी चालतं। मी डायरेक्ट मिरचीच घेणार आहे। आता यात मी फिरवणार आणि नंतर तेल टाकणार। बघा, आता असं या पद्धतीने मी थोडंसं फिरवून घेतलेलं आहे। त्यात आपण थोडंसं आता मीठ घालणार आहोत आणि हे तेल आपण गरम करून यासाठी वापरतो की आपल्याला ते वर्षभर ठेवायचं असतं। त्यामुळे ते असं कच्च्या तेलाचा वास येऊ नये म्हणून आपण हे थोडं गरम करून थंड केलेलं आहे। असं या पद्धतीने आपण थोडंसं तेल टाकून याला बारीक करायचं आहे, म्हणजे आपल्या चटणीला अगदी लाल कलर येतो आणि वर्षभर टिकायला मदत होते। बघा, या पद्धतीने आपण आता हे मिक्सरमध्ये फिरवलेले आहे। बघा किती छान कलर आलेला आहे। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ही चटणी चाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता, पण माझ्या मते काहीही गाळायची गरज नाही आहे, अगदी बारीक झालेली आहे। अशा पद्धतीने आपण सर्व चटणी बनवून घेऊ। बघा, आपली चटणी आता छान तयार झालेली आहे। अगदी कांडप मशीनवरून आणतो आपण तशीच तयार झालेली आहे। तुम्हाला जर पाहिजे असली तर तुम्ही याला बारीक चाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता, पण मी काही गाळलेली नाही आहे कारण ही अशीच खूप बारीक वाटते आहे। बघा, अगदी आपण घरच्या घरी कांडप मशीनसारखी चटणी तयार केलेली आहे। तर माझा व्हिडिओ कसा झाला हे मला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते सुद्धा कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।